नमस्कार मंडळी. तर आज आपण आहे ना टिफिन रेसिपी एक करणार आहोत. लाल भोपळ्याची एक 10 मिनिटात होणारी मस्त रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले. त्यासाठी जर पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या रेसिपीसाठी ना आपल्याला थोडं साहित्य लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आहे ना लाल भोपळा साल काढून ना असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्यासाठी एक वाटण करणार. खोबरं, सुक्कं खोबरं, लसूण, मिरची, अद्रक आणि जिऱ्याचं. तर हे बघा अशा प्रकारे मी वाटण करून घेतलं आहे. आता वाटण करण्यासाठी ना तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ना तर तेही तुम्ही वापरू शकता, त्याच्याने अजून छान टेस्ट येते. तर मी तेल आपलं कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घातलं. याच्यामध्ये ना तेल कमीच घाला, तेल नाहीतर खूप जास्त होतं. मग तेल घातलं आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यावर आपण जे करून घेतलं ना अद्रक, लसूण, मिरची आणि खोबऱ्याचं वाटण ते घातलं. आता सुक्का खोबरा जो घेतला होता ना तो कच्चाच होता, भाजलेला नव्हता. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते तुम्ही वापरा. आणि मी 3 मिरच्या वापरल्या ह्याच्यामध्ये, त्यानुसारच आपण नंतर मसाला घालूया. आता खोबऱ्याचं वाटण थोडंसं परतलं ना, जास्त परतायची गरज नाही, फक्त मिक्स करा तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं. आता आपण मसाले घालूया, सुखे मसाले. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालणार. आपण 3 मिरच्या वापरल्यात वाटणामध्ये म्हणून मी तिखट कमी घालते. जर तुम्ही मिरच्या कमी घातल्या तर तिखट जास्त घाला. आणि पाव चमचा एवढा गरम मसाला घालते. आता हे सुद्धा सुके मसाले ना या वाटणामध्ये आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्या. काही फार शिजवत बसायची गरज नाही, फक्त मिक्स करून घ्या त्या वाटणामध्ये. आता हे मसालेसुद्धा या वाटणात मिक्स झाले. बघा तुम्हाला दिसत असेल लगेच छान त्याला रंग यायला लागतो. आता वाटणामध्ये आपले मसाले मिक्स झाले. आपण जो भोपळा जो चिरून ठेवला आहे तो घालूया. आता भोपळ्याचे तुकडे बघा मी कसे मोठे मोठेच केले आहे. आणि या भाजीसाठी ना शक्यतो तुम्ही कच्चा भोपळा वापरा. जेवढा कडक आणि कच्चा असेल ना भोपळा तेवढी भाजी छान लागते. असं पिकलेला असला ना लाल भोपळा तो नका वापरू. आता ते वाटणामध्ये भोपळ्याचे तुकडे व्यवस्थित मिक्स करून घ्या. ते मिक्स झाले की आपण त्याच्यामध्ये आता मीठ घालणार आहोत. मीठ घालून घ्या, चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतरसुद्धा ते तुकड्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की मी अगदी चमचाभर त्या वाटणाचं जे भांडं होतं ना त्याच्यामध्ये चमचावर पाणी घालून मिक्स केलं. आणि आता आपण झाकण ठेवून 5 मिनटं फक्त शिजू देऊया. पहिल्यांदा ही भाजी ना एकदम झटपट तयार होते. तुम्ही टिफिनसाठी एक छान रेसिपी आहे. झाकण ठेवून 5 मिनटं शिजू द्या. 5 मिनटानंतर तुम्हाला दाखवते. इकडे बघा किती छान त्याला तेल सुटले आणि भाजी ना एकदमही मस्त लागते खायला. आणि शिजतं भोपळा, लाल भोपळा तुम्हाला माहिती आहे शिजायला पण पटकन असतो. आता बघा थोडंसं तुम्हाला असं खाली लागल्यासारखं वाटतं तर घाबरू नका. इथे करपत वगैरे अजिबात नाही, हे थोडंसं चिकटून राहतं. थोडं चमच्याने ते काढून घ्या. आणि आता आपण भोपळा आपला कुठपर्यंत शिजला आहे ते बघूया. तर काही तुकडे तर शिजलेत, पण काही जास्त मोठे असतील ना ते थोडे कच्चे असणार. तर ते बघूया. बघा थोडंसं कच्चं आहे अजून 2 मिनटं आपण शिजवून घेऊया याला. अजून आपण परत एकदा झाकण ठेवून 2 मिनटं त्याला शिजवणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा एकदा ना 1 चमचाभर एवढं पाणी घालते. जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला. चमचाभर एवढं पाणी घातलं. परत एकदा मिक्स करून आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ काढूया त्याला. मी इथे लाईट गेली आहे ना म्हणून असा अंदाज दिसला बघा मध्येच. झाकण ठेवून मी 2 मिनटं वाफ काढून घेते. आता 2 मिनटानंतर तुम्हाला दाखवते. आपली मस्तपैकी लाल भोपळ्याची भाजी तयार आहे. आणि आता सगळे तुकडे पण ना व्यवस्थित शिजले असतील. आता आपण पुन्हा एकदा ते चमच्याने चेक करून बघा सगळे तुकडे तुटतात आहे. जास्त असं मिक्स करत बसू नका शिजल्यानंतर, नाहीतर मग काय होतं त्याचा ना लगदा होतो. तो आपल्याला लगदा नाही करायचा. मी चमच्याने तुम्हाला दाखवते. बघा कसे छान तो लाल भोपळा आपला शिजला आणि आपली भाजी अगदी 10 मिनटामध्ये ही भाजी रेडी होते. कोथिंबीर घालून सर्व करूया. तुम्ही टिफिनसाठी ही भाजी करू शकता. रात्री तुम्ही तुम्हाला घाई असेल सकाळी होतं रात्री भोपळ्याचे तुकडे करून ठेवायचे साल काढून. तुम्ही सालेसहित वापरू शकता. काही लोक सालेसहित हा भोपळा वापरतात. तर मस्त आपली रेसिपी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. नक्की ही रेसिपी ट्राय करा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला रेसिपीबद्दल नक्की सांगा. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. चला मग सगळ्यांना बाय बाय.